अंकलेश्वर सिल्क मिलचा तुम्ही बोर्ड बघू शकता। या बोर्डने तुम्ही आम्हाला ओळखू शकता की जेन्युइन फॉर्म आहे। सन म्हणजे लिखलेलं आहे 1988 पासून काम चालत आहे। आता हा पूर्ण गोडाऊन सेक्शन आहे। तर इथे ग्रेचा काम आता घेऊन येते। जे नवीन नवीन फॅब्रिक येतंय ना ते सर्वांमध्ये इथे कलेक्शन प्रोव्हाइड होते। हा ग्रेचा काम आहे, ज्याला रो मटेरियल म्हणतात, कच्चा माल म्हणतात। ते हे लेसांचं काम आहे, हे सिलेक्शन होतं। हे सर्व वस्तू काय आहेत ना तुम्हाला कोणीच दाखवणार नाहीये। हे सर्व वस्तू का कोण दाखवेल? एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल ना तोच दाखवणार। एकाच रंगामध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये कमीत कमी 50, 100, 150, 200, 250, 300 असे प्रत्येक कलर चार्ट मध्ये तुम्हाला क्वांटिटी पाहायला मिळून जाणार आहे। फक्त मी जर बॉक्स पॅकिंगची व्हरायटी दाखवेल तर फटाफट या, कारण की भरपूर कलेक्शन आहे, वेगवेगळं कलेक्शन, वेगवेगळी डिझाईन आणि तेही बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। सर्वीकडे तुम्ही बघा चारही बाजूला तुम्हाला क्वांटिटी मध्ये माल पाहायला मिळते। ही क्वांटिटी कोण बनवतो? एक रिटेलर साठी एवढी मेहनत जर कोण करत असेल ना तर ती कंपनी सुरत गुजरातची अंकलेश्वर सिल्क मिल्स। नमस्कार मित्रमंडळी, मी स्वाती आज आलेली अंकलेश्वर सिल्क मिलच्या गोडाऊन मध्ये, कारण की लोकांना कन्फ्युजन होतं की सेल्स ऑफिस वेगळी आहे आणि गोडाऊन वेगळं आहे। बघा गोडाऊन मध्ये गोडाऊन सारखं काम होतं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि सेल्स ऑफिस मध्ये तुम्ही परचेसिंग करू शकता। तिथे बसायसारखी जागा आहे म्हणून तिथे तुम्हाला बोलवला जातो। ऍड्रेस तोही डिस्क्रिप्शन मध्ये आहे, पर्टिक्युलर मी पण तुम्हाला सांगणार आहे। सुरत स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला मिळणार आहे 451 टेक्सटाईल मार्केट, 3rd फ्लोर, शॉप नंबर 225, 226 आपली जी सेल्स ऑफिस आहे ती राहणार आहे। आज आपण सारोलीला आहे, जी की गोडाऊन आहे। अंकलेश्वर सिल्क मिलचा तुम्ही बोर्ड बघू शकता। या बोर्डने तुम्ही आम्हाला ओळखू शकता की जेन्युइन फॉर्म आहे। सन म्हणजे लिखलेलं आहे 1988 पासून काम चालत आहे। आता हा पूर्ण गोडाऊन सेक्शन आहे। इथे सर्व कारीगर असतात, म्हणजे काम वगैरे जे चालत असतात ना ते काम इकडे होतो। तर आपण चालले पुढच्या भागाला। पहिला सर्वात अगोदर नजर जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत पूर्ण अंकलेश्वर अंकलेश्वर अंकलेश्वर, कारण की एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। आणि हो मित्रांनो, ही कंपनी सुरतच्या कित्येक अशा लोकांना माल सप्लाय पण करते, पण त्यांचं नाव नाही सांगू शकत आहे। बट हा तुम्ही बघू शकता इथे ग्रेचा काम आता घेऊन येते। जे नवीन नवीन फॅब्रिक येतंय ना ते सर्वांमध्ये इथे कलेक्शन प्रोव्हाइड होते। हा ग्रेचा काम आहे, ज्याला रो मटेरियल म्हणतात, कच्चा माल म्हणतात। ते इथे चेकिंग वगैरे पण होणार। आता ही वस्तू का सेल्स ऑफिस मध्ये होणार तर तुम्हाला कलेक्शन कुठं दाखवणार? हे सर्व जे प्रोसेस आहे ते आमचं स्वतःच आहे। अशा पद्धतीने ग्रेला चेक केलं जातं। आता हाताने चेक होणार, त्याच्यानंतर एक घुडी येते, घुडीनी पण चेक होतो। तर हा ग्रे मध्ये वेगवेगळा ग्रे मिळणार आहे, म्हणजे की तुम्हाला कपडा माहित असेल जॉर्जेट, शिफॉन, वेटलेस, तर पहिला बेसिक हा असतो। ह्याच्यानंतर ह्याच्यावर डाय होतो आणि डायची पण मिल्क आमची वेगळी आहे। आता आपण जाऊया की कशा पद्धतीने क्वांटिटी मध्ये माल बनतो। तर इथे तुम्हाला प्रत्येक जागेवर दिसत आहे, हे बघा हे लेस बॉर्डर, हे लेसांचं काम आहे, हे सिलेक्शन होतं। हे सर्व वस्तू काय आहेत ना तुम्हाला कोणीच दाखवणार नाहीये। हे सर्व वस्तू का कोण दाखवेल? एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल ना तोच दाखवणार की इथे काय काम आहे, कसं काम आहे, सर्व काय डिटेल। आता ह्या बाजूला तुम्ही बघणार हे थोडे थोडे सॅम्पल थोडे ठेवलेले आहेत ना, तर असं वाटतंय का हे म्हणजे मिक्स काही ठेवलेले आहेत, तर नाही, हे एक एक सॅम्पल आहे जे सिलेक्ट झालेले आहेत। बघा हे सर्व कलेक्शन क्वांटिटी मध्ये बनतं, म्हणून विचार करायला लागतं की कोणता माल जास्त ठेवायला पाहिजे, कोणता माल मार्केटमध्ये जास्त विक्री होणार आहे आणि कोणत्या ट्रेंडला फॉलो करायला पाहिजे। सर्व काय एकदम विचारूनच हे सर्व काम होत असतं। तर इथे तुम्ही बघू शकता क्वांटिटी बघा, एकाच रंगामध्ये म्हणजे ब्लॅक मध्ये कमीत कमी 50, 100, 150, 200, 250, 300 असे प्रत्येक कलर चार्ट मध्ये तुम्हाला क्वांटिटी पाहायला मिळून जाणार आहे। आता हे जे कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये अजून लेस बॉर्डर लावायची बाकी आहे, सर्व काही बाकी आहे। बट हा क्वांटिटी मध्ये माल रेडी झालाय। आता जिथं आपण व्हिडिओ शूट करताय म्हणजे ऑन द वे ऑन द टाइम एवढा स्टॉक बनलेला आहे आणि आता ह्याला सर्व प्रोसेसिंग होणार। आता प्रोसेसिंग म्हणजे कशी, तर तुम्ही बघा हा पिवळा स्टॉक बनलेला आहे। पिवळ्या साडीला पहिली इथे व्यवस्थित जे आहेत ना ते कट केलं जातं। समोरच्या बाजूला तुम्ही बघत असाल कातरणी, हे काय हे सर्व सिस्टम आहे, जे सिस्टमला फॉलो करताय ना त्या सिस्टम मध्ये हे काम येत असतो। जसं काय तुम्ही बघता इथे कातरणी जे आहे ना ते कट करतात, त्याच्यानंतर घडी वगैरे करतात, असं सेट वगैरे बनवतात, मग त्याच्यानंतर चेकिंग वगैरे होते। संपूर्ण डिटेल तुम्हाला इकडनं म्हणजे प्रॉडक्टची मिळते। तर इथे बघा इथे डार्क कलर होतं, तर इथे लाईट कलर आहे। अजून पण पुढे चला आपण फटाफट जाऊया, कारण की खूप मोठा काम आहे आणि जेन्युइन काम आहे।
या बाजूला मी थोडीशी झलक दाखवेल की कशाप्रमाणे स्टॉक रेडी झालेला आहे. ऑन द टाइम जो स्टॉक रेडी झालेला आहे ना तो मी तुम्हाला दाखवते. अजून ह्याच्याकडे पलीकडे अजून आहे, वरती पण अजून आहे, तेही आपण बघणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठनं वॉच करताय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला झटपट जाऊया. तर आपण आता पुढे आलेल्याने तुम्ही बघू शकता कार्टूनची लाईन, कारण की इथे क्वांटिटी मध्ये माल जात असतो. हे कार्टून जात आहेत म्हणजे की ह्याच्यामध्ये जे कलेक्शन परचेस केलेलं आहे ते जाते लोकांचं. या बाजूला बॉक्स पॅकिंगची व्हरायटी आहे. फक्त मी जर बॉक्स पॅकिंगची व्हरायटी दाखवेल तर फटाफट या, कारण की भरपूर कलेक्शन आहे, वेगवेगळं कलेक्शन, वेगवेगळी डिझाईन आणि तेही बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. इथेही तुम्ही बघताय ना जागजागेवर बिल लावलेलं आहे. तर हा बिल काय कस्टमरांचं, हे बिल तुम्ही बघताय ना हे सर्व पार्सल टू पार्सल जाते. एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी संघ तुम्ही जुडताय. तुम्हाला चांगलं कलेक्शन पाहिजे असेल आणि जेन्युइन फर्म संघ जुडायचं असेल तर ही कपडा क्वालिटीची गॅरंटी देतात. तशा व्यक्ती संघ जुडायचा असेल तर अंकलेश्वर सिल्क मिल तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. या बाजूलाही तुम्ही बघा इथे पार्सल टू पार्सलची लाईन लागलेली आहे. हवं तर असं तुम्हाला इथे कलेक्शन प्रोव्हाइड होणार आहे, म्हणूनच ह्या पार्सलाची लाईन तुम्हाला इथे पाहायला मिळून जाणार आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता, चारी बाजूला तुम्ही बघा इथे साड्या, प्रत्येक जागेवर तुम्हाला साड्या पाहायला मिळणार आहे. ते मग रेग्युलरच्या पाहिजे असेल किंवा बघा मी असे कलेक्शन रेग्युलर मध्ये दाखवते, ब्रासो मध्ये तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल एक सॅम्पल दाखवते, बट इथे तुम्ही संख्या बघू शकता किती सर्व क्वांटिटी मध्ये ब्रासो हे सर्व ब्रासोचं कलेक्शन आहे. हे बघा हे सर्व ब्रासो पाहिजे, मग नंतर प्रिंट मध्ये पाहिजे तर प्रिंट मध्ये पण कलेक्शन इथे तुम्हाला मिळून जाणार आहे. अजूनही काही संपलं नाहीये. हे पूर्ण कलेक्शन जे ना ते प्रिंटेड साड्यांचे, तुम्हाला फक्त मी आतापर्यंत प्रिंटेड साड्यांचीच व्हरायटी दाखवते. चारी बाजूला तुम्ही बघा, कलेक्शन बघा, व्हरायटी बघा. आणि हो, हे जे पॅकेजिंग आहे ते अशा पद्धतीने कुणाला पाहिजे, कुणाला साधी बॅग पाहिजे, कुणाला पुठ्यामध्ये पाहिजे, सर्व काही इकडनं मिळून जाणार आहे. आणि ऑन द वे हा काम तुम्ही बघा, सर्व तुमच्या नजरेच्या समोर हा लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एकाच रंगामध्ये क्वांटिटी बनवते. आता ही जी क्वांटिटी आहे ना याला अशी कलर मॅचिंग मध्ये दिली जाते. 4-6 जे सेट आम्ही बोलतो ना त्यामध्ये कलर मॅचिंग दिलेली आहे. आता हा काय होणार, अशा पद्धतीने पार्सल मध्ये पॅक होणार. हे बघा, अंकलेश्वर सिल्क मिल्स सुरत गुजरातची एक अशी कंपनी आहे जे तुम्हाला देणार आहे चांगलं कलेक्शन व्याजबी भावामध्ये, आणि तेही तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळणार आहे. आता इथे झिपर बॅगचं काम आहे बघा, क्वांटिटी बघा. आता जे चालतंय ना सीझन, म्हणजे की फेस्टिवलच्या हिशोबाने बॅग घ्यायसाठी कुणाला पाहिजे असेल, गणपतीच्या सणाला पाहिजे असेल, सर्वीकडे तुम्ही क्वांटिटी बघा. हे सर्व क्वांटिटी एका व्हिडिओ मध्ये कॅचअप करणं पण खूप मुश्किल आहे. अजून एक वस्तू दाखवू का या पुढे? आय थिंक ही व्हिडिओ लांब बनेल पण हा तुमच्या कामाची मिळेल. हे बघा, हे सर्व काय हे कॅटलॉग आहे. हे तुम्ही कॅटलॉग बघताय ना, एका एवढ्यामध्ये प्रॉडक्ट बनवलेलं आहे. आणि आता हे सर्व पॅकेजिंग होणार, एक कॅटलॉग सर्व बॉक्स मध्ये जाणार आहे अशा पद्धतीने. हे बघा, बुक वगैरे पण स्वतःची जे, म्हणजे अंकलेश्वर सिल्क मिल्स खूप मोठ्या लेवलवर काम करतोय आणि तुम्हाला चांगलं कलेक्शन देते. इथे बघू शकता अंकलेश्वर सिल्क मिल्स. हे सर्व काय, हे जेवढं तुम्ही बघता ना हे सर्व इन हाऊस प्रॉडक्ट स्वतःच आहे, स्वतः बनवतात, म्हणूनच तुम्हाला अतिशय कमी रेट मध्ये कलेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. ह्याच्यानंतरचं हे बघा, हे सर्व पार्सल टू पार्सल जाते. अजून पण काही संपला नाहीये, अजून आपण जाऊया पहिल्या माळ्यावर, पुढे जाऊया आणि सर्व काही दाखवू अजून, कारण की स्टॉक भरपूर बनलेला आहे, व्हरायटी भरपूर आहे. तुम्हाला जसं पाहिजे ना तसं इथे कलेक्शन प्रोव्हाइड होऊन जाणार आहे. जर तुमचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही नवीन स्टार्टअप करत असाल तर ही कंपनी तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. आता जेवढा कलेक्शन मी दाखवते किंवा जेवढं प्रोसेसिंग दाखवते, कदाचित तुम्हाला लाईटीची कमी जे आहे ना ते जाणवत असेल, बट तुम्ही क्वांटिटी बघू शकता. सर्वीकडे तुम्ही बघा, चारी बाजूला तुम्हाला क्वांटिटी मध्ये माल पाहायला मिळते. ही क्वांटिटी कोण बनवतो? एक रिटेलर साठी एवढी मेहनत जर कोण करत असेल ना तर ती कंपनी सुरत गुजरातची अंकलेश्वर सिल्क मिल्स. हो, अजून पण काही संपलं नाहीये, पुढच्या बाजूला जाऊया. इथे तुम्ही बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून एकदा चेकिंग होते, तर ही बघा, ही हाताने चेकिंग होते, टेबलनी पण चेकिंग होते, हातानी पण होते. घडी वगैरेची प्रोसेस तुम्ही बघू शकता. इथे एक एक टाका, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल. हे बघा, हे भाऊ करतायत, हे छोटे छोटे हे टाके असतात ना, म्हणजे लॉक असतो की हा ही फ्रेश साडी आहे आणि ह्याच्यामध्ये जे लावलेलं आहे एकदम व्यवस्थित आहे आणि घडी वगैरे विस्कडावी नाही. तर हे टाके छोटा छोटा काम, लहान काम पण हे स्वतःच करत आहे. क्वांटिटी बघा, वर्क साडीमध्ये प्रिंट पाहिजे, वर्क पाहिजे, सिल्क पाहिजे, सिफॉन पाहिजे, जॉर्जेट पाहिजे,
प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन प्रोव्हाइड होऊन जाणार आहे। इथेही तुम्ही बघू शकता प्रोसेसिंग कशा पद्धतीने चालत आहे। पुढच्या बाजूला अजून येऊया, बघा अजूनपर्यंत स्टॉक संपला नाहीये, ठीक आहे, अजूनपर्यंत स्टॉक संपला नाहीये, कारण की इथे भरपूर स्टॉक तुम्हाला मिळत आहे। तुमच्या मनाप्रमाणे जर कलेक्शन हवं असेल तुम्हाला तर इथे नक्की या। हे लहरिया बांधणीचं कलेक्शन बघा, हे आता श्रावणच्या हिशोबाने लहरिया बांधणीमध्ये किती सर्व स्टॉक आहे। आता ह्या सर्व साड्या सुरतच्या पर्टिक्युलर लहान मोठे जे असतात ना होलसेलर, त्यांच्या जवळ पण जाणार आहे, आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये जे कोणी होलसेल टू होलसेल काम करायचा विचार करताय त्यांच्या जवळ पण जाणार आहे। फक्त आणि फक्त एक कॉल करा, मेसेज करा, संपूर्ण माहिती घ्या, कारण की व्हरायटी बराच आहे, डिझाईन खूप आहे, आणि क्वांटिटी मध्ये सर्व काही तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला मिळून जाणार आहे। मित्रांनो, एक महत्वाची माहिती म्हणजे की अंकलेश्वर सिल्क मिल्स एवढा मोठा कारोबार असून सुद्धा एक गृहिणी छोटासा आपला काम सुरू करायचा विचार करते, साड्यांचा बिझनेस सुरू करायचा विचार करते, त्यांना पण सपोर्ट देणार आहे। फक्त 10,000च्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही डायरेक्टली कंपनी संघ माल खरेदी करून विक्री करू शकता। डिझायनर, व्हरायटी, कॉन्सेप्ट, रेट, आताच्या वेळी सर्वात जास्त जे व्हरायटी तुम्हाला दाखवली, डिझायनर पाहिजे साड्या किंवा प्रिंट पाहिजे, वर्क पाहिजे, सेमी वर्क पाहिजे, सिल्क पाहिजे, प्रत्येक साड्यामध्ये इथे क्वांटिटी तुम्हाला पाहायला मिळून गेलेली आहे। तर आय होप तुम्हाला समजलं असेल की ही रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे की नाहीये। आणि तसंच आमच्या सेल्स ऑफिस मध्ये आम्ही हे सर्व काही दाखवू नाही शकत की एवढं सर्व बंडल कुठे ठेवणार, म्हणून ही सारोलीला आपली ही फॅक्टरी आहे जिथे हे सर्व प्रोसेसिंग होतं। म्हणजे बोर्ड सोबत दाखवला की हे रिअल आहे, जेन्युइन आहे की नाहीये, तुम्ही स्वतः ट्रस्ट करू शकता की नाही, या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवून दिलेले। बाकी आपल्या सेल्स ऑफिसला तुम्ही एक वेळेस व्हिजिट घ्या, कलेक्शन हेच राहणार आहे, डिझाईन हेच राहणार आहे, बट एकच फरक पडणार आहे की तुम्हाला तिथे बसायला जागा मिळेल, कलेक्शन दाखवायला जागा मिळेल। इथे सर्व जे आहेत ना ते बल्क टू बल्क काम होतं, आणि एवढं सर्व चांगलं व्हरायटी तुम्ही मिस नाही करावा म्हणून एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी संघ रुबरू करवलाय। तर आजची व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही व्हिडिओ कुठनं बघताय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र।